हे आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. मंगला गौरव तुला परमवत्सला. नमः परममंगला गौरव तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ उजुवाहुनी ध्याऊ गाऊ उजुवाहुनी प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परमवत्सला. परममंगला गौरव तुला परमवत्सला. अगाधया सदानुभवू अगाधया सदानुभवू तुझ्या त्रिविध बुद्धीला गौरव तुला परमवत्सला. परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली सर्व काळजी घेतली, त्याने आपली प्रत्येक गरज पूर्ण केली. तो परमेश्वर देव जो आमची काळजी घेणारा आहे, ज्याच्या सानिध्यामध्ये आम्हाकरिता सर्व प्रकारचं सुख आणि आशीर्वाद आहेत. होय प्रभू, त्या तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत, प्रभू तुझी स्तुती करीत. देव बापा, तुला मान महिमा गौरव आणि सर्व सन्मान देत आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. मागील संपूर्ण आठवडाभराकरिता तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमची सर्व काळजी तू घेतली. प्रभू, आमची सर्व गरज तू पूर्ण केलीस. उत्तम आरोग्य आम्हा प्रत्येकास दिलं. देव बापा, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आणि तुझ्या उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभूचे प्रेमळ परमेश्वर देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्याकरिता एकत्र येत असताना तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीने आज तू आम्हाला आशीर्वादित कर. तू आम्हाला जाणतोस, ओळखतोस. आमची दुर्बलता तुला माहीत आहे. प्रभू, आमची क्षमा कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. आज पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याकरिता देव बापा तू आम्हास तुझी कृपा पुरव, तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू पुरव. आणि परमेश्वर देव बापा, आजची भक्ती तू विशेष आशीर्वादित कर. प्रेमळ देव बापा, आम्ही आठवण करीत आहोत आमच्या प्रियजनांची, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत, दवाखान्यामध्ये आहेत. अशा प्रत्येकावरती तू दया कर. आणि परमेश्वर देव बापा, तुझं मोठं गौरव त्या प्रत्येकाद्वारे करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यासही सुखरूप घेऊन ये. आणि आमची विनंती आहे पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांच्या येण्यामध्ये, तुझ्या लेकरांच्या परत जाण्यामध्ये त्यांचं संरक्षण कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास पुरव. प्रभू, होय पवित्र देव बापा, पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार मानेत सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये समर्पित करत
प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. आपल्या सर्वांना येणारं गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया. जगद उद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने द्यावे. उपासना संगीत 40 नंबरचं गीत. प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने द्यावे. परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसते, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान है ज्या प्रभुच्या हाती, देह धराया लावी त्याला पतिताची प्रीती. देह धराया लावी त्याला पतिताची प्रीती. अनन्य आमचा पिता तारिता, जीवन झाला न तत्वता. धरणीला स्वर्गता पिता, दयास विसरून व्यर्थ कशाला लोकी भटकावे. माय सोडून क्षुधार्थ बाळे कोठे मी जावे. माय सोडून क्षुधार्थ बाळे कोठे मी जावे. चिंतामणी सोडून प्रसरा कोणी करी घ्यावे. कामधुधा सोडून अजेच्या मागे लागावे. कामधुधा सोडून अजेच्या मागे लागावे. कल्पकता सोडून शाल्मली शोधित हिंडावे. नित्य सुधा सोडून शोठेला का स्वीकारावे. नित्य सुधा सोडून शोठेला का स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मम, अन्य विषय न सुचे मना मग. जीवित न जे रुचे दया विण,
ख्रिस्त हे या पुढती गावे जगदुधारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने घ्यावे. टिळक म्हणतात की भूत भव्य के वर्तमान है ज्या प्रभूच्या हाती. हा परमेश्वर देव ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्याने तुम्हाला आणि मला आपल्या स्वरूपामध्ये निर्माण केलेला आहे, जो अल्फा आणि ओमेगा आहे, भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा परमेश्वर देवबापाच्या हातांमध्ये आहे, त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि हा परमेश्वर तुम्हावर आणि माझ्यावरती प्रेम करणारा आहे. देह धराया लावी त्यास पतितांची प्रीती. तुमच्यावर आणि माझ्यावर जे त्याचं प्रेम आहे ते प्रेम प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याद्वारे ते प्रगट झालेलं आहे. आणि म्हणून त्या परमेश्वर देवबापाचे आभार मानूया की हा परमेश्वर देव मोबाईल बंद ठेवायचा, मोबाईल परत उचलायचा नाही. कोणी स्पष्टपणे सांगत आहे, मोबाईल स्विच ऑफ पाहिजेत सगळ्यांचे. हा परमेश्वर देव जो तुम्हावर आणि माझ्यावरती प्रेम करणारा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आणि मला खऱ्या सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून 311 नंबरचं गीत आम्हाला असं सांगतं, अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार. यावेळेस आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊया आणि हे गीत गात त्या प्रभुदेव बापाच्या समक्षतेमध्ये आपण जाऊया. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. परम सुंदर प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना है. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. आहा प्रार्थना है पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. आहा प्रार्थना है पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. येथे परपर भक्तासवे, भक्तासवे, भक्तासवे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जिना, उभारिला जिना. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जिना, उभारिला जिना. दयाचे प्रार्थना नाम साजे, नाम साजे, नाम साजे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. चढेवर बाळ लाडी वाडे, लाडी वाडे, लाडी वाडे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. प्रेम
प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश आत्म्याचा प्रकाश आसवेचा हास प्रार्थना आहे प्रार्थना आहे प्रार्थना आहे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार ख्रिस्त शिष्य माने ख्रिस्ता संगे जाण ख्रिस्ता संगे जाणे ख्रिस्त शिष्य माने ख्रिस्ता संगे जाणे ख्रिस्ता संगे जाणे देवा लिंगाणे प्रार्थना है प्रार्थना है प्रार्थना है अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया आणि आज मिस्टर मकासरे जे आपल्याकरिता एक स्तोत्र वाचते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. स्तोत्रसंहिता अध्याय 30 आपण वाचूया. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहे. तू माझ्या वेर्यास माझ्यावरून हर्ष करू दिला नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा दावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढिला. गर्तेत पडलेल्यामधून तू मला जिवंत राखिले. अहो परमेश्वराचे भक्तो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पवित्रते स्मरण करिता त्याचा धन्यवाद करा. त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिहाड केले तरी प्राप्त काळी हर्षध्वनी होतो. मी तर आपल्या सप्तकाली म्हणे, मी कधी ढळणार नाही. हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केला. तू आपले मुख लपविले, तोच मी भयभीत झालो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला. परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो, मी मृत्यू पावल्याने मी गर्तेत पडल्याने काय लाभ. माती तुझी स्तुती करील काय, ती तुझे सत्य प्रगट करील काय. हे परमेश्वरा, एक माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझ्या विलाप दूर करून मला नाचावयास लाविले आहे. तू माझे गोंडताण काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसिले आहे, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप राहू नये. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करेन. वाचलेल्या शास्त्र भागावर प्रभू आशीर्वाद दे. आमेन. करिता वाचण्यात आलेलं आहे आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे दावीद राजा हा परमेश्वराचे उपकार स्तुती करीत आहे. आणि कशासाठी उपकार स्तुती करत आहे तर परमेश्वराने मृत्यूपासून बचाव केला, सुटका केली, सांभाळ केला, संरक्षण केलं. या गोष्टीसाठी परमेश्वराच्या या कृत्यासाठी स्तोत्रकर्ता दावीद राजा परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेकदा आम्ही अशा परिस्थितीतून जातो, अशा प्रसंगांमधून जातो की ज्याला आमच्या जीवनामध्ये शोकजन्य खोरं किंवा जणू काही मृत्यूचा अनुभव त्या ठिकाणी होत असतो. वेदना, त्रास आणि अतिशय भयंकर परिस्थिती मनुष्य कधी कधी आपल्या जीवनामध्ये अनुभवतो. पण तो आज हे स्तोत्र आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देतं की देव आम्हास सोडवणारा परमेश्वर आहे, तो आम्हास मुक्त करणारा आहे. ज्या ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्या मरणाच्या
जबड्यातून बाहेर काढलेलं आहे, ज्याने तुमचं आणि माझं मरण स्वतःवरती घेतलं, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे, हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामधल्या सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून सोडवण्यासाठी तो समर्थ आहे, तो सक्षम आहे. जेव्हा मनुष्य त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, परमेश्वराच्या या अद्भुत कृत्याचा अनुभव तो घेतो. देवाबरोबर मनुष्याची जी सुरुवात आहे एक छोट्याशा विश्वासाने होते, ज्याला राईच्या दाण्या एवढा विश्वास ज्याला म्हणता येईल, तिथून सुरुवात होते. आणि मग मनुष्य आपल्या जीवनामध्ये देवाचे अनुभव घेत जातो. हा परमेश्वर किती चांगला आहे, त्याचं चांगुलपण किती महान आहे, याचे अनुभव तो आपल्या जीवनामध्ये घेत जातो. आणि जसजसं आम्ही अनुभवांमध्ये वाढतो, आम्ही विश्वासामध्ये वाढतो, आणि त्याच वेळेला आमचं अंतःकरण जे आहे हे उपकार स्तुतीने देखील भरत जातं. दावीद हे स्तोत्र लिहित असताना जणू काही याच गोष्टीचा अनुभव येतो की दावीद त्याच्या जीवनामध्ये जे अनुभव घेतोय त्याद्वारे त्याचं अंतःकरण हे परमेश्वराच्या उपकार स्तुतीने भरत आहे. परमेश्वराच्या उपकार स्तुतीने नेहमी तो भरलेला आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून वचन 4 मध्ये तो म्हणतो की अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा. हा परमेश्वर देव, हा स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुते करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो, आणि तुम्ही आणि मी रोज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या या चांगुलपणाचा अनुभव घेत आम्ही त्याच्यामध्ये वाढत जाऊ. यावेळेस प्रार्थना. दावीद राजा म्हणतो की माती तुझी स्तुती करेल काय. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच तो परमेश्वर देवबापाची स्तुती करू शकतो, परमेश्वराची आराधना करू शकतो. आणि आमच्याकडं जर काही परमेश्वराला देण्याकरिता असेल तर ते केवळ हेच आहे, अंतःकरणापासून परमेश्वर देवबापाची स्तुती करणे. जे गीत आम्ही गात आहोत ते गीत अंतःकरणापासून परमेश्वर देवबापाला स्तुतीचा यज्ञ म्हणून सादर करणे. या क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्व जे आज या ठिकाणी जिवंत आहोत, जिवंतपणे त्या परमेश्वराची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आपण प्रभूची उपासना करूया. पहिलं गीत आपण गाणार आहोत, उपासना संगीत गीत क्रमांक 298, ख्रिस्त माझा तारणारा. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्याच्या वेळी होते दुःख, घरचा गावा देतो सुख. ज्याच्या वेळी होते दुःख, घरचा गावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला, पापी जगत राहिला. किती नम्र प्रभू झाला, पापी जगत राहिला. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. माझे परी देतो धीर, म्हणे आता घरी फिर. माझे परी देतो धीर,
स्तोत्रसंहिता याचा 23 अध्याय सांगते, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, आम्हाला काही उणे पडणार नाही. दुसरं गीत आम्ही गाणार आहोत, येशू प्रिय मेंढपाळ. उपासना संगीत गीत क्रमांक 451. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, नेतो पुरणी आम्हाला आणि रक्षुनी घरा. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, तीसरा गीत अपन गाना रहो, ए मसीह तेरे बिना जिंदगी में कोई ना खुशी. ला 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 तेरे बिना जिंदगी में है ना
बादलों का छाया अंधेरा था, तूने आकर मुझे नया जीवन दिया। गम के बादलों का छाया अंधेरा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी। ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। जीवन के राहों पर ना मैं चल पाऊं, दे सहारा मुझे तेरे संग जाऊं। जीवन के राहों पर ना मैं चल पाऊं, दे सहारा मुझे तेरे संग जाऊं। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी। ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। चौथं गीत आपण गाणार आहोत, क्या दे सकता हूँ क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। ओ क्या दे सकता हूँ मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 यीशु तेरा। क्या दे सकता हूँ मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। ओ क्या दे सकता हूँ मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 यीशु तेरा। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम।
सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है, मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। ओ क्या दे सकता हूँ मैं, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया यीशु तेरा। आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया, परमेश्वराला गौरव देऊया. पाचवं गीत आपण गाणार आहोत, हम गाए होसन्ना. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया,
प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्वशक्तिमान परमेश्वर देवबापा, देवबापा तू आम्हाला रात्रभर सांभाळ म्हणून उपकार मानतो देवबापा. या पवित्र वारी देवबापा तुझ्या मंदिरात जमलेलो असताना देवबापा, देवबापा जे वचन ऐकायला आम्ही या मंदिरात आलेलो आहे देवबापा, ते वचन आशीर्वादित कर देवबापा. जे लोक तुझ्या मंदिराकडे येत आहे देवबापा, त्यांचा प्रवास सुखरूप कर देवबापा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर देवबापाची स्तुती करणे, त्याची आराधना करणे हे आपल्या प्रत्येकासाठी मोठ्या आशीर्वादाचं अशा प्रकारचं आहे. परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना केल्या जाते. स्तुती आराधना करणे हे फार महत्त्वाचं आहे, हे आपल्यासाठी आशीर्वादाचं आहे. स्तुती आराधनेचा एक फॉर्मॅट आहे जो आपल्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने परमेश्वराची स्तुती आराधना करतो. पुष्कळदा असं होतं की एवढा वेळ गीतं गायचेत का, एवढा वेळ कशाला उभं करायचं, उभं राहण्याची खरंच गरज आहे का, हात वर करण्याची गरज आहे का, हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणण्याची गरज आहे का, असे अनेक प्रश्न कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये येतात. प्रियांनो, या सर्व प्रश्नांकरिता एकच उत्तर आहे की तुम्ही तुमच्या अंतःकरणापासून देवाला काय प्रतिसाद देता. तुम्हाला जर खरंच अंतःकरणापासून हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणायचं असेल ना, खरंच अंतःकरणापासून, बरं फक्त म्हणायचं म्हणून नाही, तुम्ही म्हणू शकता. परमेश्वराची स्तुती आराधना करत असताना खरंच तुम्हाला असं वाटतं की मी परमेश्वरासाठी हात वर करून गीत गावं, खरंच अंतःकरणापासून जर तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही ते करू शकता. तुम्हाला उभं राहून गीत म्हणायचं आहे, तुम्हाला खाली बसून गीत म्हणायचं आहे, तुम्ही जे काही करताना ते अंतःकरणापासून करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही जोरात प्रेज लॉर्ड म्हणा, तुम्ही कितीही हात उंच करा, तुम्ही कितीही उड्या मारून गाणे म्हणा, तुम्ही कितीही वेळ उभे राहा, परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून जर तुम्ही हे करत असणार, करावं लागतं म्हणून जर तुम्ही करत असणार, तर त्या गोष्टीला काही एक अर्थ नाही. तरुण लेकरं ज्यावेळेस म्हणतात की आपल्या जागेवरती उभं राहू, कंपल्सरी नाही आहे की प्रत्येकाने उभं राहायचंच आहे. मला त्रास होतोय पण मला एवढं वेळ उभं राहावं लागलं, कंपल्सरी नाही आहे, गरजेचं नाही आहे की उभं राहायचंच आहे. परमेश्वराकरिता त्याची स्तुती आराधना करीत असताना तुम्ही आणि मी त्याच्यासाठी काय करू इच्छितो, त्याला कसा प्रतिसाद आम्ही देऊ शकतो. सकाळी ज्यावेळेस स्तोत्र आम्ही वाचलं, स्तोत्रसंहिता 30 ज्यावेळेस आपल्यात वाचण्यात आलं ना, स्तोत्रकर्ता हेच म्हणतो की माती तुझी स्तुती करेल काय, नाही करू शकत. जिवंत आहोत, आमचा श्वास चालू आहे, तोवरच तुम्ही आणि मी परमेश्वराची स्तुती आराधना करू शकतो. आणि ते एकच असं आमच्याकडं आहे की जे आम्ही परमेश्वराला देऊ शकतो. मला कोणाला थँक्यू म्हणायचं की नाही म्हणायचं तो माझा प्रश्न आहे. कोणी मला बळजबरी करू शकत नाही की मी तुमच्यासाठी हे केलं तर तुम्ही मला थँक्यू म्हणायलाच पाहिजे. फॉर्मॅलिटी म्हणून थँक्यू म्हणणे हा भाग वेगळा आहे, परंतु एखाद्याच्या उपकारांची जाणीव होऊन त्याचे आभार व्यक्त करणे हा एक वेगळा भाग आहे. परमेश्वराच्या उपकारांची जाणीव होऊन ज्यावेळेस आमचं अंतःकरण त्याच्या स्तुतीने भरतं ना, मग हे कुठलेही प्रश्न आमच्यासाठी राहत नाही. आमच्यासाठी फक्त एकच राहतं आणि ते म्हणजे परमेश्वर देवबाप ज्याने माझ्यावरती अगणित उपकार केलेत, मी त्याचे आभार मानतोय, मी त्याची स्तुती करतोय, मी त्याच्या नावाला मी धन्यवाद देत आहे. आणि म्हणून परमेश्वर देव असे उपासक शोधतो की जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करणारे आहेत. तुम्ही आणि मी खाली बसून स्तुती करा, उभं राहून स्तुती करा, हात वर करून स्तुती करा, किंवा काय आम्हाला करता येईल, परंतु जे काही आम्ही करणार ते आम्हाला आमच्या अंतःकरणापासून आम्हाला करायचं आहे. तिथाचं पत्र आपल्या समोर आपण काढूया. अध्याय 3 शेवटचा अध्याय. मी मागच्या रविवारी म्हटलं होतं बहुतेक आपण पुढच्या पुस्तकाला सुरुवात करूया, परंतु ज्यावेळेस हा 3रा अध्याय मी वारंवार वाचत होतो त्यावेळेस
असं वाटलं की नाही, हा अध्याय देखील आपल्या मननासाठी आपण घ्यायला पाहिजे. हा अध्याय देखील आपल्याकरिता आशीर्वादाचा आहे. आणि म्हणून तिताला पत्र अध्याय 3 आज आपल्या समोर आपण ठेवत आहोत आणि त्यातून वचन 1 ते 11 यावरती आपण आज मनन करणार आहोत. प्रार्थना करूया. देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तू थोर आहेस, जिवंत आहेस आणि म्हणूनच तू आम्हासोबत बोलणारा आहेस. आज एक वार पुन्हा जेव्हा आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करीत आहोत, तू आमच्यासोबत बोल आणि परमेश्वर देई बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हावरती उतर, तुझ्याकरिता आम्हा सिद्ध कर. प्रभूचे आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. तिताला पत्र यावरती अभ्यास करीत असताना आतापर्यंत आपण ज्या विषयांना हाताळलेलं आहे, एक वार पुन्हा त्याची उजळणी आपण करूया. ज्यावेळेस या पत्राला आपण सुरुवात केली, तिताला पत्र यावरती अभ्यास करायला ज्यावेळेस आपण सुरुवात केली, सर्वप्रथम आपण तिताच्या जीवनाविषयी विचार केला, त्यावरती आपण अभ्यास केला. आणि तिताच्या जीवनावरती अभ्यास करत असताना बदललेलं जीवन कसं असतं हे आम्हाला तिताच्या जीवनाकडून शिकायला मिळतं. बदललेल्या जीवनाचा एक उदाहरण म्हणून आम्ही तिताकडे बघितलं. त्यानंतर मंडळीचं व्यवस्थापन हा विषय आपण पाहिला. त्यानंतर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची वागणूक आणि त्या वागणुकीचं कारण, हे 3 विषय आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. ख्रिस्ती व्यक्तीची वागणूक आणि तिच्या वागणुकीचं, ती तशी का वागते त्याचं कारण आम्ही पाहिलं मागच्या वेळेस की मनुष्य जे काही करतो त्यामागं काहीतरी कारण असतं. आणि म्हणून तुम्ही आणि मी जेव्हा या जगामध्ये आहोत, तुम्ही आणि मी जेव्हा क्षमा करतो, मग आमचा वैरी असेल, आमचा शत्रू असेल, ज्याने आमचं फार मोठं नुकसान केलं, आम्ही त्याला क्षमा करतो. आम्ही तसं का करतो? जगाच्या दृष्टीने कदाचित ते मूर्खपणाचं असेल, परंतु आम्ही तसं का करतो याच्या मागं कारण आहे. आम्ही आमच्या वैऱ्यांवरती प्रीती करतो. आमचा छळ होत असतानाही आम्ही आमची ओळख जी आहे ती शांतिप्रिय म्हणून आहे, याचं कारण आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये जे काही आम्ही करतो, आमचा ख्रिस्त हा आमचा आदर्श आहे आणि त्याला आमच्या समोर ठेवून तुम्हाला आणि मला जीवन जगायचं असतं. प्रियांनो, आज या 3ऱ्या अध्यायावरती मनन करीत असताना मानवी जीवन हा विषय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. तिताचं पत्र अध्याय 3 आणि जो विषय आज आपला आहे तो म्हणजे मानवी जीवन. मानवी जीवनाचा विचार करत असताना त्याचा भूतकाळ, त्याचा वर्तमान काळ आणि त्याचा भविष्यकाळ, या 3ही गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जातो. मानवी जीवन, त्याचा भूतकाळ, त्याचा वर्तमान काळ आणि त्याचा भविष्यकाळ, या 3ही गोष्टींचा विचार केला जातो. हे जे 3 काळ तुम्हाला आणि मला माहीत आहे, त्यांचा फार मोठा प्रभाव, त्याचा फार मोठा परिणाम जो आहे हा मनुष्याच्या जीवनावरती होत असतो. मनुष्याचं व्यक्तिमत्व घडत असताना किंवा त्याची जी विचारसरणी आहे यावरती या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. आणि तुम्ही जेव्हा तिताला पत्र ह्याचा 3रा अध्याय वाचता, तेव्हा या पत्रामध्ये, या 3ऱ्या अध्यायामध्ये मानवी जीवनाचा भूतकाळ, मानवी जीवनाचा वर्तमान काळ आणि मानवी जीवनाचा भविष्यकाळ, या 3ही काळाविषयी या ठिकाणी पाऊल जो आहे तिताच्या पत्रामध्ये मार्गदर्शन करतो. या 3ही काळांचा विचार किंवा ही 3ही टेन्स जी आहे, ही जी काळ आहेत, ही आम्हाला
आमच्या समोर या एकाच अध्यायामधून आम्हाला अभ्यासता येतात. मानवी जीवन, मी मुद्दामून ख्रिस्ती जीवन म्हणत नाहीये, बरं, मी मुद्दामून ख्रिस्ती जीवन म्हणत नाहीये, मी मानवी जीवन म्हणत आहे. कारण जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या जीवनाचा अभ्यास केला जात असताना, एखाद्याची बायोग्राफी तयार होत असताना या तीनही काळांचा त्यावरती परिणाम आम्हाला दिसून येतो. किंवा मग या जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या या तीनही काळांवरती परमेश्वर देव किंवा परमेश्वराचं नियंत्रण ज्यावरती नाही, असा एकही मनुष्य नाही. सकाळी आपण गीत म्हटलं, जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने ध्यावे. त्यामध्ये टिळक असं म्हणतात, भूत भव्य की वर्तमान हे ज्या प्रभूच्या हाती. तुमचा भूतकाळ असेल, तुमचा वर्तमान काळ असेल, तुमचा भविष्य काळ असेल, प्रियांनो, परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये मानवी जीवन आम्हाला पाहायला मिळतं. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तोच प्रारंभ आहे, तोच शेवट आहे आणि त्याच्यामध्येच मानवी जीवन आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या तिसऱ्या अध्यायाकडे पाहतो प्रियांनो, या तीनही काळांबद्दल आम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटतं. आज आपलं जे जीवन आहे, मग आपला भूतकाळ असेल, आपला वर्तमान काळ असेल किंवा आपला भविष्य काळ असेल, हा या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की काहीतरी वेगळा आहे, याचा विचार आपल्याला करता येईल. आपल्या जीवनाचा आज जी वचने आपण आपल्यासमोर ठेवत आहोत, हा जो तिसरा अध्याय आपल्यासमोर ठेवत आहोत, त्याच्याशी आपल्याला त्याची तुलना करता येईल आणि आपल्याला परीक्षण करता येईल की आमचं जे जीवन आहे ते त्याप्रमाणे आहे काय. कदाचित भूतकाळातल्या गोष्टी ज्या होऊन गेल्यात त्या होऊन गेल्यात, परंतु वर्तमान काळ त्याप्रमाणे आमचं जीवन आहे काय. भविष्य काळ त्याकडं आम्ही पाहत असताना आम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात का, याचा विचार प्रियांनो आज आपल्याला करता येईल. मग ज्यावेळेस आपण वचन 1 ते 7 वाचतो, या ठिकाणी मानवी जीवनाचे जे तीनही काळ आहेत याविषयी आम्हाला वाचायला भेटतं. आपण वाचूया. तिथाला पत्र अध्याय 3 आणि वचन 1 ते 7 पर्यंत मी तुमच्याकरिता वाचत आहे. त्यांनी सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण करून दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवायात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. तुम्हाकरिता ही वचने मी वाचत असताना मला नाही माहीत की किती जणांच्या लक्षात आलं की या ठिकाणी मनुष्याच्या भूतकाळाबद्दल काय लिहिलेलं आहे, मनुष्याच्या वर्तमान काळाबद्दल काय लिहिलेलं आहे आणि मनुष्याच्या भविष्य काळाबद्दल काय लिहिलेलं आहे. मला नाही माहीत किती जणांच्या लक्षात आलं, परंतु त्यावरती थोडं खोलवरती आपण जाणार जेणेकरून आपल्या लक्षात ते येईल. मग मानवी जीवनातील
हे 3 काळ यांचा विचार करत असताना ही जी वचने आपण वाचली ती आम्हाला काय सांगतात आमच्या वर्तमान काळाबद्दल? कालचा दिवस काय आहे? कालचा दिवस काय आहे? भूतकाळ आहे, होऊन गेलेला आहे. आज वर्तमान काळ आहे, उद्या भविष्य काळ आहे. मग आजसाठी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? काल जे होऊन गेलं ते होऊन गेलं, परंतु आज परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं प्रियांनो? परमेश्वराचं वचन आम्हाला किती गोष्टी करण्याकरिता सांगतं. तो म्हणतो की सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण करून दे. पाऊल जो आहे हा तिताला सांगतोय की क्रेत या ठिकाणी जेव्हा तू मंडळांचं व्यवस्थापन करत आहेस, जेव्हा तू त्या ठिकाणी मंडळांना स्थिर करण्यासाठी आहे, जेव्हा तू त्या ठिकाणी जे विश्वासणारे आहे त्यांच्यामध्ये सेवा करत आहे, त्यांना आठवण करून दे, त्यांना या गोष्टींची आठवण करून दे. पाऊल तिताला सांगतो की तू त्यांना या गोष्टींची आठवण करून दे की त्यांनी अधीन असावे, त्यांनी अधीन असावे. अधीनतेबद्दल परमेश्वराचं वचन आम्हाला पुष्कळ काही सांगतं. जी व्यक्ती परमेश्वराच्या अधीन असते प्रियांनो, ती व्यक्ती परमेश्वराच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण ठेवते. परमेश्वराचं वचन स्त्रियांना कोणाच्या अधीन राहायला सांगतं? परमेश्वराचं वचन स्त्रियांना कोणाच्या अधीन राहायला सांगतं? आपापल्या पतीच्या अधीन राहायला. ज्यावेळेस मनुष्य अधीन राहत नाही त्याचे काय परिणाम होतात? वाद सुरू होतात, है ना? अधीनता जर नसेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये गोंधळ सुरू होऊन जातो, वाद सुरू होतात. जर कुटुंबाचा जर आम्ही विचार केला, जर कुटुंबाचा आम्ही विचार करतो आणि कुटुंबात ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन पत्नीला सांगते की तिने पतीच्या अधीन असावं आणि पतीला सांगते की त्याने आपल्या पत्नीवर प्रीती करावी, जर या गोष्टी त्या ठिकाणी होत नाही तर कुटुंबामध्ये वाद सुरू होऊन जातात. ज्यावेळेस आम्ही मंडळीचा विचार करतो, ज्यावेळेस मंडळीमध्ये परमेश्वराच्या वचनाच्या आणि त्या परमेश्वराच्या अधीन मनुष्य नसतो, त्यावेळेला प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये मंडळीमध्ये वाद आणि गोंधळ सुरू होऊ लागतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आज विश्वासणारे आहोत, पाऊल जसं तिताला सांगतो की त्यांना आठवण करून दे की त्यांनी अधीन असावं. आज तुम्ही आणि मी जो आमचा जिवंत परमेश्वर आहे त्याच्या अधीन आम्ही असायचं आहे. त्याच्या अधीन असणे म्हणजे काय आहे? त्याच्या अधीन असणे म्हणजे त्याने जे करण्याकरिता सांगितलेलं आहे, त्याने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञांचं पालन करणे आहे. मी म्हणेल की मी अधीन आहे, परंतु जर माझ्या जीवनात आज्ञा पालन नाही तर मग मी माझ्या स्वतःची फसवणूक मी करून घेत आहे. पहिल्या वचनामध्ये 3:1 मध्ये तो 3 गोष्टी सांगतो. एक सांगतो त्यांनी अधीन असावं, दुसरं तो सांगतो की त्यांनी आज्ञा पाळाव्यात, आणि तिसरी गोष्ट तो सांगतो की त्यांनी सिद्ध असावे. कशासाठी सिद्ध असावं? चांगल्या कामांकरिता सिद्ध असावे. तुम्ही आणि मी आज आमच्या वर्तमान काळामध्ये, आजच्या दिवसामध्ये परमेश्वर देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो? आम्ही त्याच्या अधीन असावं, आम्ही आज्ञा पालन करणारे असावेत, आणि आम्ही प्रत्येक चांगल्या कामाकरिता सिद्ध असावे. चांगल्या कामाकरिता कोणतं काम चांगलं आहे? काय काम चांगलं आहे? काय चांगलं आहे? परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो मी तुमच्यासमोर चांगलं आणि वाईट
ठेवलेलं आहे. चांगलं काय वाईट काय ही समज, हा सत्सद विवेक परमेश्वराने मनुष्याला दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या वचनांमधून, ज्यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला काहीतरी चांगलं करण्याकरिता सांगतो, आम्हाला त्याकरिता नेहमी सिद्ध असायचं आहे. वचन 2 ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यामध्ये असं तो सांगतो की निंदा करू नये, भांडखोरपणा आमच्यामध्ये असू नये. त्याचप्रमाणे तो सांगतो की सर्वांसोबत सौम्यतेने आणि नम्रतेने आम्ही वागायचं आहे. हे दुसरं वचन आम्हाला काय सांगतं? निंदा करू नका, भांडखोरपणा आमच्या ठाई असू नये, आम्ही प्रत्येकासोबत सौम्यतेने आणि नम्रतेने आम्ही वागायचं आहे. सौम्यतेने आणि नम्रतेने आम्ही वागायचं आहे. सौम्यतेने म्हणजे कसं? सौम्यतेने म्हणजे कसं बरं? सौम्यतेने कसं? तुम्हाला माहित आहे, लहान लेकरं असतात ना, ही लहान लेकरं ना स्पर्श ओळखतात. लहान लेकरं जी असतात ना ती स्पर्श ओळखतात. एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या लहान लेकराला उचलते ना, त्या लहान लेकराला जेव्हा ती स्पर्श करते ना, तो स्पर्श प्रीतीचा आहे, तो रागाने केलेला आहे की तो कसा आहे, लहान लेकरांना बरोबर ते समजतं. आणि मग तुम्ही पहा, लेकरं दुसऱ्या वेळेस त्या व्यक्तीकडे जाताना विचारच करतात, जायचं की नाही जायचं. लहान लेकरं स्पर्श ओळखतात. आमचा स्पर्श हा त्यांना प्रीतीचा आहे, सौम्यतेचा आहे, हा कशा प्रकारचा आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी जेव्हा एकमेकांसोबत वागतो ना, ती सौम्यता आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या पाहण्यामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती असायला पाहिजे. सौम्यतेने आणि नम्रतेने आम्हाला प्रत्येकासोबत वागायचं आहे. मग तो आमचा मित्र असो की आमचा शत्रू असो, आम्हाला प्रत्येकासोबत त्या प्रकारेच आम्हाला वागायचं आहे. हा आमचा वर्तमान काळ आहे. आज आम्हाला या गोष्टी करण्याची गरज आहे. आज आम्हाला देवाचं वचन या गोष्टी करण्याकरिता सांगतं. आमच्या भूतकाळासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? ज्यावेळेस आम्ही वचन 3 वाचतो, आता लक्षात घ्या, पौल तिताला सांगतोय की तू क्रेत या ठिकाणी या मंडळांना, या विश्वासणाऱ्यांना या गोष्टीची आठवण करून दे. का बरं आठवण करून दे? कारण वचन 3 मध्ये आता तो असं म्हणतो, कारण आपणही पूर्वी कसे होतो? तर तो म्हणतो निर्बुद्ध होतो, अवाज्ञा करणारे होतो, बहकलेले होतो, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे होतो. भूतकाळ आहे. क्रेत या ठिकाणी मंडळांना स्थिर करत असताना पौल तिताला आठवण करून देतो की तू त्यांना ह्या गोष्टी सांग, आठवण करून दे. का आठवण करून दे? कारण पूर्वी आपण काय करत होतो, पूर्वी आपण कसं होतो. पौलाच्या जीवनाकडे तुम्ही पहा, पूर्वी तो कसा होता, मंडळीचा कसा छळ करणारा होता, क्रूरतेने वागणारा होता. प्रेषितांची कृत्ये तुम्ही वाचा, पौलाची विचारसरणी तुम्ही लक्षात घ्या, त्याची क्रूरता तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. परंतु पौल काय म्हणतो की पूर्वी आपणही तसंच होतो, पूर्वी आपणही तसंच होतो, निर्बुद्ध होतो, अवज्ञा करणारे होतो, बहकलेले होतो, वासना व विलासांचे दास्य करणारे होतो. आज नाही, भूतकाळामध्ये आज नाही. आज आम्ही फक्त ख्रिस्त येशूचे दास आहोत. आज आमच्यावर फक्त एकाचाच अधिकार आहे, तो म्हणजे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. आज कुठल्याही प्रकारची वासना, कुठल्याही प्रकारचं विलासाचं जीवन याच्या अधीन तुम्ही आणि मी नाही, त्याचे दास आम्ही नाही. पूर्वी होतो, पूर्वी सर्व प्रकारचं वाईट जे आहे ते आपल्या जीवनामध्ये होतं,
परंतु आज नाही. आज आपण केवळ प्रभू येशू ख्रिस्त याचेच आपण दास आहोत. दुष्टपणा आणि हेवा ह्यात आयुष्य घालविणारे, दुष्टपणा आणि हेवा ह्यात आयुष्य घालविणारे, दिवसामागून दिवस ह्यातच आमचे गेलेले आहेत. परंतु पाऊल म्हणतो हे पूर्वी होतं. पूर्वी आम्ही द्वेष पात्र होतो, आमचा द्वेष केला जायचा आणि आम्हीही इतरांचा द्वेष करायचो. पूर्वी आम्हीही देवाकरिता द्वेष पात्र असे होतो. आम्ही पूर्वी देवाचे वैरी होतो, आम्ही पूर्वी देवाचे शत्रू होतो, आम्ही एकमेकांचे वैरी होतो, आम्ही एकमेकांचा द्वेष करणारे होतो. परंतु आज नाही, आज नाही. हा आमचा भूतकाळ होता. पौल त्याला म्हणतो की त्यांना या गोष्टींची आठवण करून दे की पूर्वी आमचं जीवन कसं होतं आणि आज आमच्या जीवनामध्ये काय आहे, या गोष्टींची आठवण तू त्यांना करून दे, त्यांना या गोष्टी सांग. प्रियांनो, यापैकी किती गोष्टी आमच्या जीवनात होत्या भूतकाळामध्ये. या ठिकाणी मनुष्याच्या भूतकाळाविषयी बोलत असताना, मानवी जीवनाच्या भूतकाळाविषयी बोलत असताना किती गोष्टी आमच्या जीवनात होत्या, हा आम्ही प्रत्येकाने विचार करण्याचा भाग आहे. ते आमचं भूतकाळ होतं. काय आजही त्या गोष्टी आमच्या सोबत आहेत काय? काय आजही त्या गोष्टी आमच्या सोबत आहेत काय? आजही आम्ही द्वेष करणारे आहोत काय? आम्हाला विचार करायचा आहे प्रियांनो. आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आम्हाला दिसून येईल. आमच्या भविष्य काळासाठी काय सांगितलेलं आहे? आमच्या भविष्य काळासाठी वचन 7 मध्ये तो असं म्हणतो, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. आमचा भविष्य काय आहे? आमचा भविष्यकाळ काय आहे? युगानुयुगाचं जीवन, सार्वकालिक जीवन, इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवन जे कधीही संपत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा भूतकाळ, त्याचा वर्तमान काळ आणि त्याचा भविष्यकाळ जगाच्या दृष्टीने किती वर्षांचा असेल? आजच्या तारखेमध्ये 80 वर्ष, 100 वर्ष. जगाच्या दृष्टीने मनुष्याचा भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल किंवा त्याचा भविष्यकाळ असेल, सगळं काही फार तर 100 वर्षामध्ये संपून जातं. परंतु जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात ते 100 वर्षापुरतीच, 80 वर्षापुरतीच जीवनाकडे पाहत नाही प्रियांनो. युगानुयुगाचं जीवन हे त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून आम्हाला माहीत आहे की जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते त्या व्यक्तीच्या जीवनातून मरणाचं भय, मरणाचं दास्यत्व हे संपून गेलेलं आहे. मरणाचं भय आणि मरणाचं दास्यत्व हे संपून गेलेलं आहे. मी मगाही सांगितलं की आम्ही केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचे दास आहोत. तुम्ही आणि मी केवळ आणि केवळ फक्त त्याचे दास आहोत. त्याने हे भय नाहीसं केलेलं आहे आणि त्याच वेळेस अधिकारयुक्त युगानुयुगाचं जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. अधिकारयुक्त म्हणजे, अधिकारयुक्त हा शब्द मी वापरत आहे. अधिकारयुक्त कारण त्या ठिकाणी काय शब्द वापरलेला आहे? वारस हा शब्द वापरलेला आहे. वारस म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अधिकार आम्हाला पाहायला भेटतो. सार्वकालिक जीवन हा तुमचा आणि माझा जणू काही अधिकार आम्हाला दिसून येतो. जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते ती व्यक्ती, त्या व्यक्तीला ते जे सार्वकालिक जीवन आहे जणू काही अधिकार त्या व्यक्तीचा आम्हाला पाहायला भेटतो. आज वारस या नात्याने आम्हाला अनेक
वाद आणि भांडणं कोर्टामध्ये पाहायला भेटतात. आज कुटुंबांमध्ये वारस या नात्याने वेगवेगळ्या प्रकारचे वाद आम्हाला दिसून येतात. मी आज तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तेजन देईल की या जगातल्या गोष्टींसाठी वादविवाद करू नका. तर जे सार्वकालिक जीवन आम्हाला आमचा हक्क म्हणून, आमचा अधिकार म्हणून आहे, त्याकरिता झगडा, त्याकरिता प्रयत्नशील असा, त्याकरिता तुम्हाला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. कारण असं म्हटलेलं आहे की नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. तुम्ही आणि मी त्या सार्वकालिक जीवनाचे वारस आहोत. अधिकारयुक्त असं ते जीवन तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे आणि त्याकरिता तुम्ही आणि मी झटणारे असावं. त्याकरिता तुम्ही आणि मी नेहमी प्रयत्नशील आम्ही त्या ठिकाणी असायला पाहिजे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा मानवी जीवनाला प्रभावित करणारा अशा प्रकारचा आहे. मी मगाही तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख केला की मी ख्रिस्ती जीवन म्हणत नाहीये, तर मी मानवी जीवन म्हणत आहे. त्याचं कारण हे आहे की जो कोणी, मग तो कोणीही असो, तो भारतातला असो की भारताच्या बाहेरचा असो, तो महाराष्ट्रातला असो की महाराष्ट्राच्या बाहेरचा असो, तो कुठलीही भाषा बोलणारा असो, तो कोणीही असो, जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते त्या व्यक्तीचं जीवन प्रभावित होतं, त्या व्यक्तीचं जीवन बदलल्या जातं. या ठिकाणी पाऊल जेव्हा तिताला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या ठिकाणी आठवण करून देत आहे, आम्हाला शिकायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरती मनुष्य विश्वास ठेवतो त्याच्या भूतकाळावरती, त्याच्या वर्तमान काळावरती आणि त्याच्या भविष्य काळावरती देखील फार मोठा परिणाम होताना आम्हाला दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवला आणि आमचं जीवन हे बदलून गेलेलं आहे. आमचं जीवन हे बदलून गेलेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही 3 काळ मनुष्याच्या जीवनावर प्रभाव टाकतात आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त या 3ही काळांवरती मनुष्याच्या संपूर्ण जीवनावरती फार मोठा प्रभाव पाडणारा, ते बदलून टाकणारा तो आम्हाला दिसून येतो. प्रियांनो, आणि हे सगळं पाऊल काय म्हणतो माहिती आहे? हे जे सगळं आहे ना, हा जो प्रभाव आहे, हा जो बदल आहे, हा आमच्या नीतीच्या कृत्यांनी नाही. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलेले आहोत, आज तुम्ही आणि मी जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहोत, आज कदाचित आपल्यामध्ये असे अनेक लोक असतील की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं आणि आज ते या ठिकाणी येऊन बसलेत. कदाचित शारीरिक, कदाचित कौटुंबिक, कदाचित सामाजिक किंवा वेगवेगळ्या अडचणी तुमच्या असू शकतील, परंतु आज जेव्हा आपण या ठिकाणी आहोत, प्रियांनो, ही देवाने आपल्यावरती केलेली कृपा आहे. कोणीही मनुष्य स्वतःहून किंवा स्वतःच्या नीतीच्या कृत्यांनी देवासमोर नीतिमान ठरत नाही. पाऊल तिताला तेच सांगतो आणि तिताला तो सांगत असताना म्हणतो की आमच्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे, तर नव्या जन्माचं स्नान आणि पवित्र आत्म्याचं नवीनीकरण याद्वारे हा प्रभाव आमच्या जीवनावरती पडत असतो. तुम्ही आणि मी फार चांगले आहोत, इतरांपेक्षा आम्ही खूप चांगले आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत असं नाही प्रियांनो. तर नव्या जन्माचं स्नान, नवीन जन्म म्हटल्यानंतर बदल त्या ठिकाणी आहे. भूतकाळातलं जीवन बदललेलं आहे, वर्तमान काळ बदललेला आहे, त्याचा परिणाम भविष्य काळावरती झालेला आहे. आज तुम्ही आणि मी जे काही चांगलं करतो त्याचा चांगला परिणाम आम्हाला आमच्या भविष्य काळावरती पाहायला भेटतो. प्रियांनो, चांगला परिणाम आम्हाला आमच्या भविष्य काळावरती पाहायला भेटतो.
प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करणारा आहे. तुमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याची सर्व भीती नाहीशी केली आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो ना की प्रभू येशू ख्रिस्त मानवी जीवनाला प्रभावित करतो, कसं करतो तर त्याने मनुष्याची सर्व भीती नाहीशी केलेली आहे. स्तोत्रकर्ता असं म्हणतो, या पामराने धावा केला आणि त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. सर्व भय, मग तुमचं भूतकाळातलं भय, तुमचं वर्तमान काळातलं भय किंवा तुमच्या भविष्य काळाविषयीचं भय, चिंता, काळजी त्याने एकाच वेळेला नाहीशी केलेली आहे. भूतकाळ तर होऊन गेलेला आहे. भूतकाळाची काही भीती असते का? भूतकाळ तर होऊन गेलेला आहे. मग भूतकाळाची काही भीती असते काय? आज अनेक लोक त्यांच्या भूतकाळात जे झालेलं आहे त्याच्या भीतीमध्ये आपलं जीवन जगतायत. आज अनेक लोक निराश, खिन्न आहे, कारण भूतकाळामध्ये काहीतरी चुकीचं केलेलं आहे. वर्तमान काळ त्यांना आनंदाने जगता येत नाहीये, कारण जे काही पेरलेलं आहे त्याची भीती आहे, त्याची भीती आहे. मनुष्याने जे पाप केलं, आदाम आणि हवा यांनी एदेन बागेत फळ खाल्लं, त्याचा परिणाम आम्हाला दिसून येतो. भूतकाळात जे काही केलं, आणि तो आज मला तुम्हाला या गोष्टीचं उत्तेजन द्यायला पाहिजे की कदाचित आम्ही आमच्या भूतकाळामध्ये जे करू नये ते केलं, पापमय जीवन कदाचित आम्ही जगलो, व्यसनाधीनतेचं जीवन आम्ही जगलो. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमचं सर्व भय नाहीसं करतो. जर आम्ही केलेल्या पापामुळं जर आज आम्ही निराश आहोत आणि खिन्न आहोत, तर प्रियांनो लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सर्व अपराधांची, आमच्या सर्व पापांची क्षमा करणारा आहे. आमची लाखेसारखी लाल अशी पापे तो धुवून बर्फावून शुभ्र करणारा आहे. आम्हाला भूतकाळातल्या गोष्टींमुळं आज वर्तमान काळामध्ये भीतीचं जीवन जगण्याची आवश्यकता नाही. आम्ही ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला त्याने आम्हाला नवीन केलेलं आहे, त्याने आम्हाला क्षमा केलेली आहे, त्याने आम्हाला क्षमा केलेली आहे. प्रियांनो, आमची सर्व भीती त्याने नाहीशी केलेली आहे. आमची सर्व भीती त्याने नाहीशी केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस यशायाने दृष्टांत पाहिला, प्रभूचं दर्शन त्याला झालं, त्याच्या मनामध्ये भीती आली, आता माझं वाईट होणार, कारण मी तर पापी आहे, मी तर पापी लोकांमध्ये राहणारा आहे. ज्यावेळेस पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचा चमत्कार अनुभवला, पेत्रही म्हणतो, प्रभू माझ्यापासून जा, कारण मी पापी आहे, मी सर्व प्रकारचं वाईट केलेलं आहे, माझी ती योग्यता नाही. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाला नवीन करणारा आहे, नवीन करणारा आहे, आम्हाला क्षमा करणारा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी एक तरुण मुलगी चर्चमध्ये आली आणि लॉ करत होती, उच्च शिक्षित चांगल्या कुटुंबातली मुलगी, आणि माझ्याकडे आली आणि मला असं म्हणाले की सर, मी काय करू जेणेकरून मी केलेल्या वाईट गोष्टींची मला क्षमा होईल. काहीतरी तिच्या जीवनामध्ये चुकीचं घडलं ज्यामुळं ती निराश होती, दुःखी होती, आणि तिने येऊन विचारलं की सर मी काय करू. मी तिला एकच उत्तर दिलं की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव, तो क्षमा करणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव. तिला फार आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, फक्त विश्वास ठेव, मला आणखीन काही करण्याची गरज नाही का? मला असं एखादं टास्क द्या, मला अशी एखादी कृती करायला सांगा की जेणेकरून मला असं वाटेल की आता माझी क्षमा झाली. काहीतरी मला करायला सांगा.
तिला म्हटलं तुझ्यासाठी सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच करून ठेवलेलं आहे, तुला आणखीन काही करण्याची गरज नाही, तुझी फक्त एकच आवश्यकता आहे की पश्चाताप कर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव आणि पुन्हा त्या गोष्टी करू नको. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी, आमच्या पाप क्षमेसाठी सर्व काही केलेलं आहे आणि आमचा भूतकाळ जो होता ना तो त्याने जणू काही पुसून टाकलेला आहे. आणि म्हणून आज आम्हाला त्या भूतकाळासाठी भयग्रस्त राहण्याची आवश्यकता नाही आहे. आमचा वर्तमान काळ हाही प्रभूच्या हातांमध्ये आहे. आज पुष्कळ लोक वर्तमान काळातल्या वेगवेगळ्या परिस्थितींमुळं, वेगवेगळ्या प्रसंगांमुळं घाबरलेले असतात. भीती असते, आता काय होईल, आता काय होईल, मी काय करू, काही सुचत नाही, काही सुचत नाही. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, तो आमची परिस्थिती बदलण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. तो आमचा वर्तमान काळ बदलण्यासाठी तो सर्व प्रकारचं सामर्थ्य त्याच्या ठायी आहे. भविष्य काळाची चिंता आणि काळजी आम्हाला आहे काय? आवश्यकता नाही आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त आमची सर्व प्रकारची भीती नाहीशी करणारा तो आमचा परमेश्वर आहे. तो आमचं भय तर नाहीसं करतोच, दुसरी गोष्ट म्हणजे तो आम्हाला सामर्थ्य देतो, सामर्थ्य देतो. आणि म्हणून वचन 6 मध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. त्याने तो आत्मा, कोणता आत्मा? हा पवित्र आत्मा आहे, जो जगाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे, जो जगाच्या स्थापनेपासून मनुष्याला सामर्थ्य देत आलेला आहे. देवाने ज्या ज्या लोकांना पाचारण केलं, ज्या ज्या लोकांना बोलावलं, त्या लोकांना याच पवित्र आत्म्याने सामर्थ्य दिलं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सेवा करत असताना हाच पवित्र आत्मा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरती पाहायला भेटतो. आणि तोच पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, मंडळीसाठी जगामध्ये ओतल्या गेला. तोच पवित्र आत्मा आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उपलब्ध आहे, जो आम्हाला सामर्थ्य देतो, सामर्थ्य देतो. कोणत्या गोष्टींसाठी सामर्थ्य देतो? शारीरिक बळ या ठिकाणी आहे काय? पवित्र आत्मा मिळाला म्हणजे माझी चांगली मसल्स तयार झाले असं काही करतो का तो? तो आम्हाला सामर्थ्य देतो. म्हणजेच आमची जी सर्व दुर्बलता आहे ना त्यावरती विजय मिळवण्याकरिता तो आम्हाला सामर्थ्य देतो. मनुष्य शरीराने किती दणदाकट आहे ह्यापेक्षा तो आतून किती सबळ आहे हे फार महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही आतून किती बलशाली आहोत, आमच्यावरती किती नियंत्रण आहे. पाऊल स्वतः म्हणतो की मी दुर्बल आहे, जे चांगलं करायला पाहिजे ते माझ्याकडून होत नाही. मनुष्य दुर्बल आहे. पुष्कळदा आम्हाला कळतं की मी हे चांगलं करायला पाहिजे, परंतु आम्ही ते करू शकत नाही, ते आमच्याकडून होत नाही. पुष्कळदा लोकांना समजतं की हे पाप आहे, हे व्यसन आहे, मला हे करायचं नाही आहे, परंतु पुष्कळदा ही दुर्बलता आम्हाला पाहायला मिळते की त्या पापामध्ये आम्ही आमचं जीवन घालवत राहतो. वारंवार 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 त्याच गोष्टी आम्हाला दिसून येतात. पवित्र आत्मा आम्हाला यासाठी देण्यात आलेला आहे की आमच्या दुर्बलतेवरती आम्हाला विजय मिळवता यावं आणि जे सर्व चांगलं आहे ते करण्याकरिता त्याने आम्हाला सामर्थ्य द्यावं. जे सर्व चांगलं आहे त्याकरिता त्याने आम्हाला सामर्थ्य द्यावं. प्रियांनो, आज तुम्ही ज्या कुठल्या प्रसंगांना, ज्या कुठल्या परिस्थितींना तोंड देत आहात, कदाचित तुम्ही निराश, कदाचित तुम्ही दुःखी असू शकता, परंतु तुम्ही एकटे त्या ठिकाणी नाही. देवाचा आत्मा तुमच्या सोबत आहे. त्याच्या सामर्थ्याने तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीवरती यश मिळवू शकता. जीवनामध्ये अपयश आलं असेल, घाबरण्याची गरज नाही आहे.
तरुण लेकरांनी फार ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही पुढं जात असताना, तुमचं करिअर तुम्ही बनवत असताना अपयशाचा अनुभव येईल, घाबरण्याची गरज नाही आहे. देवाचा आत्मा आमच्या सोबत आहे, आम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, आम्हाला पुढं जाण्याकरिता. आमची काय गरज आहे त्याला कळतं, त्याच्या अधीन व्हा, त्याला त्याचं काम करू द्या. तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फार मोठा विजय देणारा तुमचा प्रभू परमेश्वर आहे. प्रियांनो, सामर्थ्य त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रियांनो, आमचा वर्तमान काळ असेल, आमचा भूतकाळ, आमचा वर्तमान काळ आणि आमचा भविष्यकाळ, या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त प्रभावित करीत असतो. आणि म्हणून संपवण्यापूर्वी महत्त्वाच्या 2 गोष्टी आणखी मला तुम्हाला सांगायला पाहिजे प्रियांनो, ज्या पौल तिताला सांगतो. वचन 8 आणि वचन 9 ही 2 वचने वाचूया आणि मग आपण संपवूया. या अतिशय महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत ज्याकडं आम्ही आमचं लक्ष द्यायचं आहे. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. या गोष्टी माणसासाठी चांगल्या व हितकारक आहे. पहिली गोष्ट काय आहे? चांगलं करण्याचं मनावरती घ्या. निश्चय करा की मला हे चांगलं करायचं आहे. ते करण्याकरिता लागणारं सामर्थ्य पवित्र आत्म्यापासून प्राप्त करा आणि हे मला करायचंच आहे मनावरती घ्या. असं म्हटलेलं आहे की ते हितकारक अशा प्रकारचं आहे. आणि वचन 9 मध्ये तो म्हणतो, परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयीची भांडणे यांपासून दूर राहा, कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. चांगलं करण्याचं मनावरती घ्या, परंतु ज्या गोष्टी व्यर्थ आहेत, निरुपयोगी आहेत, यांपासून स्वतःला दूर ठेवा. किती गोष्टी तो त्यामध्ये सांगतो? मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयीची भांडणे. त्या काळामध्ये मंडळी उभी होत असताना, स्थिर होत असताना जे चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी दिला जात होतं, ज्यामध्ये वंशावळ्या असतील किंवा नियमशास्त्राविषयीचे जे वाद असतील, त्यामुळं मंडळ्या त्या ठिकाणी प्रभावित होत होत्या. आणि म्हणून पौल तिताला सांगतो की या व्यर्थ आहेत, या निरुपयोगी गोष्टी आहेत, यांच्यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. याकरिता तुम्ही स्वतःला दूर ठेवा. प्रियांनो, आज या 3ऱ्या अध्यायावरती आपण मनन करीत असताना, या 3ऱ्या अध्यायावरती आपण मनन करीत असताना आम्ही जे भूतकाळाविषयी ऐकतो त्यापैकी किती गोष्टी माझ्या जीवनामध्ये होत्या आम्हाला विचार करता येईल. त्यामध्ये जे वर्तमान काळाविषयी सांगितलेलं आहे त्यापैकी मी किती गोष्टी करत आहे आणि माझ्या भविष्य काळाची मला खात्री प्राप्त झालेली आहे काय, की ते सार्वकालिक जीवन माझा अधिकार आहे. अधिकारयुक्त जीवनाची खात्री आम्हाला झालेली आहे का? या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज पुन्हा एकदा परमेश्वर देवबापाच्या वचनांप्रमाणे आपल्या जीवनाचं परीक्षण आपण करूया. मी काय केलं? हा माझा भूतकाळ होऊन गेलेला आहे. पण तुम्ही काय करत आहे? हा माझा वर्तमान काळ आहे. होऊन गेलेल्या गोष्टी कदाचित आम्हाला बदलता येणार नाही, परंतु जे आम्ही आज करत आहोत त्याबद्दल निश्चित आम्हाला परीक्षण करता येतं. परमेश्वर देवबापाचं वचन आज ज्या गोष्टी आम्हास करण्याकरिता सांगत आहे त्या गोष्टी मी करत आहे काय, किंवा मी व्यर्थ आणि निरुपयोगी गोष्टींच्या मागं लागलेलो आहे. चांगलं करण्याचं निश्चय मला करायला पाहिजे. अधीन असणे, आज्ञापालन आणि सिद्ध असणे, प्रत्येक चांगल्या कामाकरिता तुम्ही आणि मी सिद्ध असावं ही देवबापाची इच्छा आहे.
होय पवित्र देई बापा, त्याकरिता आज तू आमचं सहाय्य कर. आम्ही तुझे आभार मानतो पवित्र देई बापा, कारण तुझं वचन पुन्हा एकदा आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करण्याकरिता उत्तेजन देतं. आणि ही तुझी वचने आमच्या समोर आरशाप्रमाणे आहेत. या वचनरूपी आरशामध्ये ज्यावेळेस आम्ही स्वतःला पाहत आहोत, तर देई बापा तू आमचं सहाय्य कर. योग्य आणि चांगले करण्याकरिता आम्ही सिद्ध व्हावं, मनावरती आम्ही घ्यावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. म्हणून तू आमचं सहाय्य कर प्रभू, म्हणून तू आमचं सहाय्य कर. होय पवित्र देई बापा, मी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आम्ही सर्वजण जे आज या ठिकाणी आहोत, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे पवित्र देई बापा, आणि त्या विश्वासाने आमच्या सर्व जीवनाला बदलून टाकलेलं आहे. आज जे आमच्यामध्ये नवीन लोक असतील प्रभू, जे कदाचित आज पहिल्यांदाच चर्चमध्ये आलेत, त्यांनी तुझ्याविषयी ऐकलं देई बापा, त्यांना तुझ्यावर विश्वास ठेवण्याकरिता तू सहाय्य कर. आणि या त्यांच्या विश्वासाद्वारे संपूर्ण जीवन बदलून टाक आणि तुझं मोठं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. नाही आम्हास परीक्षेत आणू, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.